केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव रघुनाथ महाराज की जय। सर्वेश्वराचा सगुण साकारू विश्वसंत सद्गुरू पैमावली मातृतुल्य माई, आदरणीय दादा वहिनी, सर्व ट्रस्टी प्रबोधक कार्यकर्ते सर्वांना माझा विचार आहे आणि भगवंता समान माझ्या समोर बसलेले सर्व श्रेष्ठ सर्व नामधारक सर्वांना माझा विचार। आज मी स्वतःला भागवत समजतो। स्वतःला मी भागवत समजतो की खूप वर्षानंतर मी मला शाखेमध्ये आलो। 2003 मध्ये आपण शाखेची निर्मिती झाली, बरोबर ना? आणि त्यावेळी महाराष्ट्र शाखेत कार्य करत होतो आणि त्यावेळी या निर्मितीच्या मी जेव्हा तिथे नामदार होतो, कार्यकर्ता होतो आणि खूप आणि मध्यंतरी मला वाटतं मी अशोक नाईक साहेबांचं संवर्धन होतं त्यावेळी वाजला आलो कपात वाजला तेवढं आठवतं आणि त्यानंतर मध्यंतरी येणार होत नव्हतं। पण गेले 3 महिने धुमाळ साहेब तुम्ही याल का फोटो येत नव्हता आणि युक्त आज घोळून आला आणि ते खूप बरं वाटलं की आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कौतुक केलं। हे कौतुक माझं नाही बरं का, हे कौतुक आपल्या सद्गुरूंचं आहे। आणि नामदारांची ओळख काय? नामदार कुणाला म्हणतात? जो सर्वांचं मनापासून कौतुक करतो ना तो नामदार। म्हणजे विष्णुदेवाच्या गळ्यातील कौतुक हा कौतुक म्हणे सद्गुरू म्हणतात। हे नामदार म्हणजे कोण? ज्याच्या मुखात नाव, हातामध्ये प्रेमाने काम, सद्गुरू सद्गुरूची कृतज्ञता, सद्गुरू कार्यात मग्न आणि सतत सर्वांचं कौतुक, त्याला खऱ्या नामदार कसं म्हणतात? कळलं की नाही? म्हणून नामदार कुणाला म्हणतात? आम्ही नामाचे धारक करतो सर्वांचे कौतुक, आम्ही नामाचे धारक करतो सर्वांचे कौतुक, सर्वांचे कौतुक करतो नामाचे चिंतन माझे जन्माचे सार्थक, करतो नामाचे चिंतन झाले जन्माचे सार्थक, करतो नामाचे चिंतन झाले जन्माचे सार्थक, आम्ही नामाचे धारक करतो सर्वांचे कौतुक, आम्ही नामाचे धारक करतो सर्वांचे कौतुक, सर्वांचे कौतुक, सर्वांचे कौतुक। ही नामदारांची ओळख, ही शिकवण आम्हाला सद्गुरूंनी दिली। पूर्वी आमचं काम काय होतं माहिती मला? वृंदा, नानस्ती, टिंगल टवाळ्या 4 माणसं एकत्र आली ती टिंगल टवाळी करायची। पण जीवन दर्शनामध्ये आव्हान पहिला संस्कार झाला ते म्हणजे सर्वांचं कौतुक करायचं। ही जागा खूप छान आहे, म्हणजे असं प्रसन्न वाटतं, बरोबर ना? का प्रसन्न वाटतं इथे? का प्रसन्न वाटतं? नामस्मरण होतं, नामाचं या इथे प्रसन्नता वाटते, या इथे प्रसन्नता वाटते,
सहवास घडतो इथे भगवंताचा सहवास घडतो इथे. म्हणजे इथं आल्यानंतर सद्गुरूंचा संग सहज, पण तरी मात्र सद्गुरूंचं स्मरण होत नाही, देवाचं नाम मुखात येत नाही. म्हणून सत्संगाची खूप गरज आहे. प्रथम आपण या ठिकाणी देवाचं चिंतन करूया आणि मग आपला विषय आहे तो म्हणजे गुरुविनं नाही दिला आता त्या विषयाला सुरुवात करूया. विठ्ठल 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 जन्माला आल्यापासून म्हणजे आपण कळलं की नाही, प्रथम जो आधार असतो कोणाचा? आई वडिलांचा. म्हणजे प्रत्येक माणसाला जन्माला आल्यानंतर आधार लागतो. आपण कुठेतरी फिरायला गेलो एकटेच,
फिरायला गेलो, तिथे पण ओळखीचा नाही, पाळखीचा नाही, अनोळखी प्रवेश. कळलं की नाही? तिकडे आपण जर गेलो की नाही आपल्याला भीती वाटते. तिकडे माझ्या कोण ओळखीचं नाही, कोण पाळखीचं नाही, माझं कसं होणार, कुठला प्रसंगाला तर काय होणार. आणि अचानकपणे कोण ओळखीचा माणूस भेटला, आपला आधार वाटतो. कळलं की नाही? बरे कोणते माझ्या ओळखीचा आहे, मला मित्र आहे, मला नातेवाईक आहे, बरं वाटतं. म्हणजे प्रत्येक माणसाला हा आधार हवा असतो. आपण पूजा अर्चा कर्मकांड यज्ञ या का करतो? आपला आधार पाहिजे. आणि तो कुणाचा? देवाचा आधार. आणि म्हणून सगळे चाललेलं असतं. एखादा लहान मूल बघ ना, लहान मूल पोहायला गेलं तलावामध्ये, कळलं की नाही? ते सहज पाण्यामध्ये उतरत नाही. जोपर्यंत आईचा हात धरून आहे तोपर्यंत पाण्यात असतं. आणि आईने हात सोडला की ते घाबरतं, त्या पाण्याला घाबरतं. पाणी असं त्या मुलाला आईचा आधार असतो, म्हणजे पोहत असतो बिनधास्तपणे. तसं जीवनामध्ये आपल्याला सुखाने संसार करता असेल तर त्यासाठी सद्गुरूचा आधार आहे. कळलं की नाही? म्हणून गुरुविना नाही दिला आधार, गुरुविना नाही दिला. हा आधार कसा पाहिजे? भक्कम. आपण जे आधार घेतो ना ते सगळे तिथे कमकुवत असतात. एके ठिकाणी नाशिकमध्ये आपले अशोक नाईक महाराजांचा प्रवचन होतं आणि विषय होता अंधश्रद्धा. मंदिरामध्ये विषय होता आणि त्या ठिकाणी अंधश्रद्धा निवडून समितीवाले त्या ठिकाणी आले होते. त्यांनी प्रयोग केले त्या ठिकाणी की हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं वाईट आहे, हे सोडून द्या, उपास तापास सोडून द्या, पूजा अर्चा सोडून द्या. लोक म्हणाले रे, आपल्या साधू संतांनी ऋषीमुनी आपल्याला शिकवण केली ती काही चुकीची आहे का? तर ते म्हणतात हे बरोबर नाही, आधार काढून टाका, तुम्ही परावलंबी आहात. आणि 10 परावलंबी बसले होते. आणि थोड्या वेळाने आपण आपल्या जीवनाविषयीचं प्रवचन होतं अशोक नाथांचं. विषय नेमका तोच होता. त्यांचा विषय झाला आणि त्यानंतर ते कार्यकर्ते अंधश्रद्धेवाले बोलले, पण साहेब आमच्या लेक्चरला 10 माणसं होती आणि तुमच्या प्रवचनाला 100 माणसं. तुमचा पण विषय तोच, आमचा विषय तोच. नाईक साहेब का बोलले, तुम्ही लोकांचे आधार काढून घेता, लोकांना आधार हवाय जगण्यासाठी तुम्ही तो आधार काढून घेता. पण आम्ही काय करतो? आधार देतो आणि म्हणून लोक ऐकत असतात. सद्गुरू आता भक्कम आहे का माहिती मला? आपण सद्गुरूंना पाहिलेलं आहे, आपण सद्गुरूंना पाहिलेलं आहे. आणि जरी पाहिलेलं नसतं काही लोकांनी जे आपण ग्रंथाने सद्गुरूचे पुस्तक आहे, सद्गुरूंचं ज्ञान आहे आणि म्हणून आपण सद्गुरूंना अनुभवतो. पडता रडता कोठे अडता तोची नेतसे पासून म्हटलं. बघा तुमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये किती प्रसंग येऊ दे. माझा उदाहरण सांगतो. मला माईकवर बोलता येत नव्हतं, नाटकात काम करायचं, कळलं की नाही? आणि सद्गुरू महावीरनगरला पहिल्यांदाच आले होते आणि मी अनुभवी सहन होतो आणि सद्गुरू समोर मी सुखसात केला होता. मी इकडे का आलो? मी अनेक सत्संगात जाऊन आलो, सगळी कर्मकांड केली, पूजा अर्चा, सगळं काय नाही. सगळ्या प्रकारची शास्त्र अभ्यास करून काय पाहिला. ज्योतिषशास्त्र वगैरे, नीतिशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, सगळे शास्त्रांचा अभ्यास केला. पण माझा प्रश्न सुटत नव्हता. कळलं की नाही? आणि मला थोडंसं अचंबित वाटेल. माझा वय 60. माझी ऑपरेशन केलं माहिती नव्हतं. माझी ऑपरेशन आतापर्यंत एकूण 10 ऑपरेशन झालेली आहेत. म्हणजे इकडे येण्यापूर्वी म्हणजे 9 ऑपरेशन झालेली ना, एकही ऑपरेशन सक्सेस होत नव्हतं. आणि सद्गुरूचा सत्संवाद केला आणि तिथे मला उत्तर मिळालं की माझं ऑपरेशन सक्सेस का होत नाही, आता प्रश्न का सुटत नाही. तो प्रश्न घेऊन सुद्धा करत होते इकडे तिकडे. कळलं की नाही? आणि इकडे मी आलो, सद्गुरू उत्तर दिलं. कर्माचं फळ हे कर्मातच असतं, हे कळलं की नाही? माझा ज्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं होतं त्याच्यावर राग येतात की त्यांच्यामुळे मला सगळं झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुलत्यामध्ये करणी केली, हा मोठा मला राग. म्हणजे मी एकदा चुलत्याला मी मारायला गेलो होतो, निघालो तयारी केली आणि थांबलो कुठे नाही, बरं आपण थांबूया.
हे माझ्या कर्माचं फळ होतं, हे सद्गुरू आल्यानंतर सद्गुरू बोलले काय करतो, मला माऊली मी थोडं लेखन करतो, थोडं गातो, थोडं पक्वाचा करतो, मी एक काम करतो. याच्यातून सेवा करायला सुरुवात कर, कार्य करायला सुरुवात कर. आणि ज्यावेळी पुण्य निर्माण होईल त्या तुला त्या प्रश्नाचं आपोआप उत्तर मिळेल. आणि तुम्ही सद्गुरूंचा शब्द घेतला आणि त्यालापासून नाही बसावी. संतोष सावंत, दत्तराज खराडे, संतोष राणे, हनुमंत नाईक यांच्याबरोबर पूर्ण महाराष्ट्र तुम्ही गाले या माध्यमातून. आणि ज्यावेळी ते पुण्य जमा झालं त्यावेळेस तो प्रसंग आला आणि मला ते वेदना व्हायला लागले, आपला त्रास व्हायला लागला. मी संत सावांना फोन केला, माऊली तसंच आहे, एक काम करा, कांतीमुलीला फोन करा. आणि डॉक्टर अजित फडके नामांकित डॉक्टर त्यांच्याकडे गेलो. त्यांची 3 महिन्याची अपॉइंटमेंट ठेवली. बघा आम्ही हे अनुभव सद्गुरू किती श्रेष्ठ आहे, कसे आपल्याला टाळतात हे मला सांगायचं आहे. त्यांचे असिस्टंट डॉक्टर होते, म्हणजे काय तर म्हटलं मी माऊलींचा नामदार आहे सद्गुरू या आपल्याला म्हणजे चौकशी केली. म्हणजे काय आहे, डॉक्टरांची अपॉइंटमेंट 3 महिन्याची असते. तुम्ही एक काम करा, तुमचं ऑपरेशन इकडे मला नाही, मला पुण्याला जावं लागेल, मी तुम्हाला लेटर लिहून देतो. त्याने लेटर लिहून दिलं आणि बाहेर आलं. तेवढ्यात आपण जगामधून डॉक्टर अजित फडके वय 80 वर्ष त्यावेळेस बाहेर आले. विचारलं कोण आहे, मॅडम बोलल्या सद्गुरूंचे शिष्य आहे. आणि तेवढ्या मोठ्या डॉक्टरने मला नमस्कार केला, सर्व्हिस केला आणि मला आतमध्ये पुन्हा बोलवलं. चौकशी केली प्रेमाने. एवढे मोठे नामांकित डॉक्टर हे पुन्हा मला सांगायचं आहे सद्गुरूंमुळे. आणि तेव्हा ते बोलले एकाच ठिकाणी जा, तिथं पुण्यात, बाकी कुठे ऑपरेशन होऊ नका, तुमचं ऑपरेशन सक्सेस होणार. आणि ते शेवटचं ऑपरेशन, हा ऑपरेशन झालं, सक्सेस झालं. आणि मी आज ठणठणीत आहे. मी दिवसाला 20 किलोमीटर चालतो, 20 किलोमीटर चालतो आणि 50 किलो वजन होतं या वयामध्ये. ही एनर्जी, ही ताकद आली कुठून? मी खूप वर्षापूर्वी एक वाचवतं हेरी नावाप्रमाणे जीवनविद्या हे टॉनिक आहे. मला ते हेरी खूप आवडलं. काय हे टॉनिक असलं पाहिजे ते खूप वर्षानंतर कळलं. म्हणजे टॉनिक आहे, ही संजीवनी आहे. म्हणजे अगदी मेलेला माणूस जिवंत होतो, जबरदस्त ताकद यामध्ये आहे. आम्ही सद्गुरूंना कधी सोडू नका. किती प्रसंग जे आले ना, सद्गुरूचं स्मरण करा. सद्गुरू आपल्याला आकायला देत नाही. तुम्ही याचं उदाहरण ऐकलं की बघा, झाडाचं पान, कधी उदाहरण ऐकलं का तुम्ही? झाडाचं पिकलेलं पान पिकलं की ते पडतं की नाही? म्हणजे कधी आपटतं काही नाही ना, ते असं 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 आपटतं. ते कसं असं का होतं तर ती जी हवा आहे ना त्याला अशी 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 करत हळूच जमली होती. तसं सद्गुरू आपल्याला देत नाहीत. किती मोठे प्रसंग येऊ दे, ते असं हळूहळू हळूहळू येऊन सुटतात आणि सांगतात या मार्गाने जा, तुला सुख मिळेल. मग सद्गुरूंना कधी सोडायचं नाही. म्हणजे किती प्रसंग आहेत, माझ्या खूप मोठे प्रसंग आले नाही, अत्यंत गरिबीची परिस्थिती, म्हणजे राहायला घर नाही, नोकरी नाही, काय नाही. पण विश्वास होता सद्गुरूंवर, कळलं की नाही? एक दिवस असा प्रसंग येईल म्हणजे त्याचं बाहेर येईल. काय म्हणजे काय असतं, काही करताना कधी नाही ना, तरी आपले मान सन्मान होतात आणि आपण म्हणजे पूर्वी मला वाटायचं अरे नाटकामध्ये मला कलाक्रम आला होता विश्वनाटकाला पुण्यप्रवाह नाटकाचा एक क्रमांक, लेखक म्हणून एक क्रमांक आणि जिग्नेश म्हणून पहिला क्रमांक. पण त्यावेळी काय वाटायचं, अरे मी लेखक मोठा ऐकलं, जिग्नेश मोठा, हे अहंकार, मी मोठा गायक, मी वादक. हळूहळू कळायला लागलं हे सगळं माऊली करत असतं, कळलं की नाही? आणि ज्याला अहंकार येतो आणि ते पुढे हळूहळू बाजूला होतात. सद्गुरूंना कधी सोडायला लक्षात ठेवा. जुन्याला पण माहिती असेल आपल्या गावाला जात असतो, कळलं की नाही? जात असतो. ती महिला काय करते, ती दळण करते आणि पूर्ण दळून झालं ना, आम्ही लहानपणी दळलेल्या गावाला ते वरचं पाय उचललं की नाही तर तिकडे काही दाणे शिल्लक असतात, कळलं की नाही? ज्या दाणे त्या खुंट्याला भरून ठेवलं ना ते अखंड राहिले आणि ज्याने सोडलं ना ते भरडले गेले, त्यांचं पीठ झालं. तसं जे सद्गुरूंना विसरतात, ते सोडून जातात ना ते भरडले जातात आणि जे भरून जातात ना ते टिकतात. आणि म्हणून तर भक्तांचे नामदार कसे आहेत, फक्त नामदारी काय
पूर्वी मला एक माणूस गेला होता एका सत्संगात आणि पूर्णपणे नास्तिक तुम्हाला लेक्चर देते, प्रवचन देते, देवाचं नामस्मरण करा, अमुक करा, तमुक करा. मला देव कुठे आहे, दोन ते स्वर्गामध्ये आहे, त्याचा पण अज्ञान मोठं. देव स्वर्गामध्ये आहे, स्वर्ग कुठे आहे? जर आपल्या गोरामध्ये सगळे ग्रह दिसत आहेत, मग स्वर्ग का दिसत नाही? त्याचं खूप मोठं अज्ञान आहे. कळलं की तसं मला वाटायचं मला सत्तेची गरज नाही, माझ्याकडे एवढं मोठं नॉलेज आहे ना. तसं आजकाल ह्या युगामध्ये ना मोठी लोक, विद्वान लोक, शिकलेली लोक, आपण गरीब ग्रंथातून गेलो ना म्हणतात काय, आणि हे आमचं गरिबांचं काम आहे, हे आम्हाला त्याची गरज नाही आहे, आम्हाला सत्तेची गरज नाही, देवाच्या आणि माझ्यामध्ये सत्तेची गरज नाही, मध्ये एजंट म्हणून आम्हाला, आम्ही डायरेक्ट देवाचं संबंध. खूप मोठं त्यांच्याकडे अज्ञान असतं. सद्गुरूची गरज नाही, सद्गुरूची गरज नाही. सद्गुरूची गरज म्हणजे कुठे असणे आपल्याला कधी कळतं. लोकांना वाटतं काय परमार्थ करायला सद्गुरूची गरज आहे, पण संसारामध्ये सुद्धा सद्गुरूची काय गरज आहे. मला एका नामाचा प्रश्न विचारला, त्याला दुसऱ्याने प्रश्न विचारला, सद्गुरूची काय गरज आहे? तर त्याने परमार्थामध्ये उदाहरण दिली, तिथे परमार्थ सद्गुरूची गरज आहे. तुम्हाला परमार्थ करायचंच नाही, मग मला गरज काय? तर त्या नामदाराला ते पटवून देता आलं नाही. त्याने मला प्रश्न सांगायचा आहे, असा सध्या मला प्रश्न विचारला. एक छोटीशी गोष्ट आहे बघा, या गोष्टी आपण शिकूया. सद्गुरूची गरज काय? सर्वांनी ऐकलेली आहे, लाकूड तोडायची गोष्ट आहे. सॉरी 7 मोठे विद्वान लोक, कळले की नाही, आपण ते नाटक पाहिलेलं आहे. 7 मोठे विद्वान लोक, त्या सगळे सायंटिस्ट, इंजिनियर, डॉक्टर, प्रोफेसर, त्यांच्या एका विषयावर त्यांचं चिंतन होतं एका ठिकाणी. आणि ते जे ठिकाण होतं ते नदीच्या पलीकडे होतं, कळले की नाही, एकांतामध्ये, कळले की नाही. आणि तिकडे पलीकडे राहण्याची नावेची गरज होती, मध्ये ते नदी होती. त्याने व्यवस्था केली, त्या नावाला सांगितलं हे सगळे फार मोठे विद्वान लोक आहेत, त्यांना तिकडे घेऊन जायचं, तुझा काही चार्ज असला मी जाणं, त्याचं सांगितलं. ठीक आहे. ते 7ही विद्वान त्या नावेमध्ये बसले आणि काही सुरुवात केली इथून चालवायला. आता अर्धाच काळाच्या मध्ये काहीतरी टाइमपास राहील, म्हणजे प्रोफेसर बसेल सुरुवातीला बसले होते. त्याने विचारलं तुझं नाव काय आहे? त्याने आपलं नाव सांगितलं. तुला किती घरी माणसं किती आहे? अमुक माणसं आहे. तू काय करतो? तरी मी नाव चालवतो, मला 25% मिळत आहे का माणसाला, त्याच्यामध्ये घर चाललेलं आहे. तुझं शिक्षण किती? तो तुम्ही शिकलो नाही. तू शिकला नाही? तू शिकला नाही? नाही. अरे अरे तुझा जन्म फुकट गेला. मग डॉक्टर पुढे आले, त्यांनी चौकशी केली, कळलं नाही. ते म्हणतात अरे अरे तुझा जन्म फुकट गेला. आणि मध्यंतरामध्ये नाव आलं आणि जोरात वादळ सुटलं, नाव मेखावे खायला लागलं, पाणी शिरलं, सगळे भाव लागले, आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. आता वाचणार कोण? तोच नाव आली, आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. पाया पण लागले, तुला आम्ही 1 लाख देतो, तुम्हाला 1 कोटी देतो. काय जीव आपला तयार असतो ना, आम्हाला वाचव. म्हणजे एक काम करा, जगायचं आहे ना, ते पाणी उचलला का सगळ्यांनी? बघूया देवाला कृपा झाली तर पाणी उपसतायत. त्यांनी जो प्रोफेसर होता त्या प्रश्न विचारला, साहेब तुमचं नाव काय? नाव सांगितलं. शिक्षण केलं. मी प्रोफेसर आहे. एक तर घाबरले, आता आपण मरणार आहोत थोड्या वेळाने, कळले की नाही. तुम्हाला पोहायला जाईल का? तुम्हाला पोहायला येतं? अरे अरे तुमचा जन्म फुकट गेला, कळलं की नाही. आपण मरा सगळे. म्हणजे एवढं मोठं नॉलेज आहे, म्हणतात ना की आम्हाला सद्गुरूंची गरज नाही, एवढं मोठं नॉलेज आहे, पण पोहायची कला त्यांना आलेली होते. आता गुन्हा होते, पण त्यांचं मला काय म्हणा पुण्य म्हणा, ते वातावरण शांत झालं, त्यांनी पाणी उपसताना सुखरूप ते केलं. म्हणजे कितीही मोठे तुम्ही शिकलेला असा, काही असा, पण जीवन जगण्याची कला जर आपल्याला येत नसेल तर आपण सुखाने संसार करू शकत नाही. त्या जीवनाला किंमत 0. म्हणून सद्गुरूंची गरज कुठे आहे? किती आहे? कारण जीवन जगण्याची कला कोण शिकवते? बाकी सगळे शिकवतात, शाळेत नाही, कॉलेजमध्ये नाही, कुठे नाही. फक्त एकच ठिकाण आहे ते म्हणजे जीवन जगण्याची कला शिकवली जाते. आणि म्हणून तुम्ही आणि आमचं जीवन जे सुखात झालेलं आहे का मिळालं? आपल्याला ते कला सापडली, कळले की नाही. जीवन जगायचं कसं, विचार कसे करायचे आपल्याला कळलं, आणि म्हणून आपण या ठिकाणी सुखाने जगतो आहोत. सद्गुरूंचा आधार फार गरज आहे.
एक एक नांदराला विचारा ना तुम्हाला काय सद्गुरूंनी काय दिलं, तर एक एक माणूस एक एक तास बोलेल. आपण मागवून पाहिलं ना तर आपण होतो कुठे, काय होतास तू, काय झालास तू, काय होतास तू, काय झालास. आम्ही कुठे होतो, स्वतःचं घर नव्हतं, सद्गुरूंनी करून दिलं. कळलं की स्वतःचा व्यवसाय तो सांगतो. आज आमच्या हॉटेलमध्ये म्हणजे अभिमान सांगत नाही की लोकांची ज्ञान जाते, कळलं की नाही. हे सगळं सद्गुरू करून देतात. जो नामाला कार्य करतो ना सद्गुरूच्या गुण कधी ठेवत नाही, कधीच नाही, कधीच ठेवत नाही. त्या माणसाला मोठा करतात. मी तुला सांगतो उदाहरण, आमच्याकडे विराट नावाचा होता, काही जे गायक मंडळी ते लहानपणी एवढे सगळे होते, टी व्ही सगळे. कारण त्याला मी घेऊन जायचो, तर आपण संगीत द्या, त्याचा दादा कामाला वाजवतो. आणि हळूहळू त्याच्यामध्ये काय झालं, ज्या मुलांनी प्रेमाने कार्य केलं, ज्याने गायन केलं, ज्याने वादन केलं, तीच मुलं आज सगळेजण आज संगीत टीचर आहे, सगळ्या संगीत टीचर आहे. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो ना त्या क्षेत्रामध्ये सगळं करतो आपण लिहून. म्हणजे मला समाज कोण विचारत नव्हतं, कोणी करत नव्हतं, पण सभा एकदा आल्यानंतर लेखक दिग्दर्शक सदरा सुद्धा आपण नाटक पाहिलं काय तुम्ही नाही पाहिलं ना, उमा साहेबांनी पाहिले, कळेल नाही. जबरदस्त गाजलं नाटक, खूप गाजलं. म्हणजे मी अभिमान सांगत नाही, त्यावेळेचे मोठमोठे आर्टिस्ट अशोक सराफ साहेब, मर्चेंद्र पंचाल, आम्ही वरती काम करतो स्टेजवरती, आणि ते प्रेक्षकांमध्ये असतात नाटक आहे. कळेल नाही. एवढं मोठं जबरदस्त नाटक सर्वांना उतरून झालं होतं. आणि त्या नाटकामध्ये फार मोठा निधी आपण कर्जता दिला होता. त्याकडे 55 प्रयोग झाले आणि त्यानंतर प्रमुख भूमिका दिली. ज्यावेळी सद्गुरू बोलले राजे गुंजा तटावतो आणि मी जाऊन बारीक संत समोर हे बघा पांगले सर राजे मी करताय, अरे हा राजा, कळले की नाही. पण ज्यावेळी स्टेजवर जातो आम्ही, कळे की नाही, आमच्या अंगावर सद्गुरू सांगतात की समोरचा जो प्रेक्षक ऑडियन्स हा सुखी झाला पाहिजे. आमची मला कला दाखवायची नव्हती, समोरचा माणूस हा सुखी झाला पाहिजे ही एकच इच्छा. आणि त्या तळमळी पोटीना आम्ही ते नाटक एकदम ठोकून घ्यायचं. पण सद्गुरू प्रत्येक माणसाला ना जिथे आपण प्रॉब्लेम सोडतो, फक्त विश्वास पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून गुरु विना नाही तिथे आता नाही. तो सद्गुरूने आपल्याला काय काय दिलं, खूप काय दिलं. आणि जे काय मान सन्मान मिळतो ना आपुरामध्ये सद्गुरू मिळतो. फक्त काय होतं माहिती काय, कधी जरा पुढे आपला मान सन्मान झाला वाटतं काय हे माझ्यामुळे झालं, हे माझ्यामुळे झालं. पण आपला भाव टाकला पाहिजे, काय पाहिजे सद्गुरूमुळे झालं, कळे की नाही. आणि म्हणून आज हा विषय गुरुविना नाही तिथे आता मला थोडासा अनुभव सांगा आवडेल, चालेल ना. सद्गुरूंना कसे धावून येतात ना जबरदस्त. तुम्ही आता दादाला एक कार्यक्रम पाहिला, पुणे म्हणून सोडा सद्गुरूचा, तिथे दादाने 2 अनुभव सांगितले, छोटे छोटे अनुभव आहेत. सद्गुरू आपल्या अंतर्यामी होत्या दादा. सद्गुरू आपण काय कळतो, आपण सद्गुरू म्हणजे वामनराव पै, सद्गुरू म्हणजे साक्षात्कारी देहधारी सद्गुरू, सद्गुरू म्हणजे खाली फिलॉसॉफर. आपल्याला फक्त एवढीच ओळख आहे. पण सद्गुरू म्हणजे सर्वेश्वराचं सगुण साकार आहे. आपण म्हणतो ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. फक्त आपण श्लोक म्हणतो, पण त्याच्यामध्ये घडलेला जो अर्थ आहे ना लक्षात येतो. गुरु कोण आहे, ब्रह्मा, गुरु विष्णू आहे आणि साक्षात परब्रह्म असं म्हटलं म्हणजे काय, ब्रह्म विष्णू महेश ह्या 3 अवस्था आहेत सद्गुरूंच्या. आपण काय म्हणतो ते देव आहे. ह्या सद्गुरु तत्वाच्या 3 अवस्था आहेत. ब्रह्म म्हणजे निर्माण करणारा, विष्णू म्हणजे पालन करणारा. ह्या 3 अवस्था आहेत सद्गुरु तत्वाच्या. आणि सद्गुरु तत्वाच्या ह्या 3 व्यवस्था आहेत. त्या पूर्ण जगाची ह्या व्यवस्था 3 व्यवस्था करत असतात. म्हणजे कोण, साक्षात सद्गुरू करत असतात. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. गुरु साक्षात असं म्हटलंय, परब्रह्म. सर्वेश्वराचं सगुण साकार म्हणजे सद्गुरू. कळले म्हणून म्हटलं पडता रडता कोठे रडता तो जिने तसे पार नाही. पुढचा अंतरा गुरु परमेश्वर
काय म्हटलंय? गुरु परमेश्वर गुरु माऊली सदा कृपेची देई सामुनी भक्तांसाठी गुरु होऊनी देव घेई अवतार नाही जाता. भक्तांसाठी प्रत्यक्ष भगवंत जो अवतार घेतो तो म्हणजे सद्गुरू. मग चालत हे ज्ञानाचे बिंब अवयव ते सुखाचे कोंब. सद्गुरूंचं शरीरमध्ये चालतं ज्ञान आहे आणि ते दिव्य ज्ञान आहे. पण पूर्वीच्या काळी मी मला सांगतो सद्गुरू बसायचे आम्ही पप्पादूत वाजला सद्गुरूंच्या जवळ 5 वर्ष अंतरावर कळले की नाही. आणि त्यावेळेस पुढच्या रस्ते बसायला पुढे आणि आम्ही जमीन होतो गावांमध्ये. आणि पुढच्या लाईनमध्ये सगळे प्रबोधक महिला पुरुष मोठे प्रबोधक बसायचे कळले की नाही. आणि सद्गुरूंची एंट्री झाली की त्या महिलांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे सगळ्यांचे. मी नवीन मला कळायचं नाही की हे सगळे नामधारक रडतात का, हे प्रबोधक म्हणजे रडतात का. आमची दृष्टी काय सद्गुरू म्हणजे काय फिलॉसॉफर, सद्गुरू म्हणजे सद्गुरू. पण त्यांची दृष्टी काय होती चालत हे ज्ञानाचे बिंब अवयव ते सुखाचे बिंब हे साक्षात भगवंत येतोय अशा दृष्टीने ते पाहायचे. आणि पाहता 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 त्या डोळ्यातून अश्रू. मला भगवंत डोळा बसलेला आहे हे आज कळते आम्हाला. कळलं की नाही. एवढ्या जवळ होतो पण सद्गुरू कधी कळले नव्हते आम्हाला. कधीच कळले नाही. आम्हाला वाजायला मिळायचं नाटक करायला मिळायचं आम्ही जायचो आनंदाने. पण सद्गुरूंचं एवढं मोठं ज्ञान आम्हाला कधी देता नव्हतं. सद्गुरू काय मागायचं माहिती आहे का आपण छोट्या छोट्या गोष्टी मागतो तसं नाही की लहान आईला करणे दे आईला पुकारे दे. सद्गुरूंचं काय मागायचं साक्षात आपण सद्गुरू मागायचं. का मागायचं मला गोष्ट माहिती आहे बघू ना. एक राजपुत्र असतो सुंदर आणि तो घोड्यावर फिरायला जातो की नाही. आणि तिकडे एक गरिबाची मुलगी शेतकऱ्याची मुलगी तिकडे फुलं बेचत असते तर तो बघतो आणि बघतो ही मुलगी खूप सुंदर आहे